नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मिरचीपासून मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे तोंडी लावायसाठी। तर त्यासाठी बघा ह्या पोपटी कलरच्या लांबड्या मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्या कमी तिखटवाल्या असतात आणि त्याच्यामध्ये एक 10 ते 12 फक्त मी तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्ही नुसते ह्या पण पोपटी पण घेऊ शकता आणि तिखटवाल्या पण घेऊ शकता। दोन्हीतल्या कोणत्या पण घेतल्या तरी चालेल। ह्या 200 ग्रॅम आहेत। त्यांचे देठ काढून स्वच्छ धुवून वगैरे घेतलेले आहेत। नितळून पण पाणी घ्यायचं। हे काय करते माहिती आहे का, मिक्सरला मी थोडंसं बारीक करून घेते। मिक्सरला बघा मी अशा पद्धतीत करून घेतलेलं आहे। एखादा असा मोठा तुकडा राहिला ना तरी पण चालू शकते, किंवा पूर्ण बारीक केलं किंवा पूर्ण असं दरदरी केलं तरी पण चालू शकते। टोप ठेवलाय गरम करायला। त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचं आपल्याला 2-3 चमचे टाकायचं, म्हणजे एक अर्धी पळी टाकलं तरी चालेल आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, गॅस आहे मीडियम। त्यात टाकायचं 1 चमचा मोहरी। मोहरीची डाळ असली तर ती जरी टाकली तरी तुम्ही चालू शकते। त्यात टाकणार आहे मी थोडासा हिंग। आपली मोहरी चांगली बघा फुटली गेलेली आहे। गॅस करणार आहे आता बारीक आणि त्यात टाकणार आहे ही सगळी मिरची जी आपण बारीक करून घेतली होती ती मिरची सगळी बघा टाकून घेतलेली आहे। आता ह्याला काय करणार, 1-2 मिनिटं मी परतून घेणार आहे। 2 मिनिटं बघा बारीक गॅसवर मस्त असं मी परतून घेतलेलं आहे। परत करणार आहे गॅस आता मीडियम आणि त्याच्यामध्ये आता आपण मसाले टाकून घेऊया। त्यात टाकायचा छोटा अर्धा चमचा हळद। ही घरची असल्यामुळे मी थोडीशी कमी टाकते। 1 चमचा धने पावडर ह्या चमच्याच्या मापानं। अर्धा चमचा बडीशेप दरदरी कुटून घेतलेली आहे। अर्धा चमचा जिरे पावडर भाजलेली आहे। 1 चमचा भरून मीठ मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। त्यात टाकणार आहे छोटा 1 चमचा मिरची पावडर। कलरवाली पण आहे आणि थोडीशी तिखटवाली पण आहे, कारण की आपण ह्याच्यामध्ये जास्त अशा तिखटवाल्या मिरच्या नाहीत घातलेल्या। नुसती काश्मीरी मिरची पावडर जरी घातली तरी चालेल। मस्त असं परतून घ्यायचं 1-2 मिनिटं। मस्त असं परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये बघा अर्धी वाटीपेक्षा जास्त असं फ्रेश दही टाकलेलं आहे। मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। दही टाकल्यानंतर बिलकुल दह्याच्या गाठी वगैरे होत नाहीत। खाली जरी मिक्स केलं तरी चालेल तुम्ही, पण असं बारीक गॅस करून दही टाकून जर मिक्स केलं तर चालेल। तुम्हाला हवं असेल त्यात काय करायचं, अर्ध्या लिंबाचा रस टाकला तरी चालू शकते। छोटा अर्धा चमचा चाट मसाला टाकला तरी पण चालू शकते। गॅस करणार आहे एकदम बारीक आणि 2 ते 3 मिनिटासाठी आपण झाकण ठेवूया बारीक गॅसवर। बारीक गॅसवर बघा आपण झाकण ठेवलं होतं, मस्त असे बघा शिजलं गेलेलं आहे आणि छान असं होतं। आणि काय होतं माहिती आहे का, गरमीच्या दिवसामध्ये आपल्याला जेवण जात नाही ना, तर अशा पद्धतीत काहीतरी चटणी बनवायची, खूप चविष्ट लागते बरं का। आणि ही महिनाभर म्हटलं तरी राहते, फक्त व्यवस्थित परतून घ्या। तुम्हाला हवा असेल तर मग ह्याच्यामध्ये 1 लिंबाचा रस किंवा अर्धा लिंबाचा रस किंवा 1 चमचाभर विनेगर जरी टाकलं तरी चालेल आणि काहीच नाही टाकलं अशाच पद्धतीनं जरी केलं तरी चालेल। आणि जेवताना कसं एवढं जरी घेतलं की नाही तरी खूप जेवण जातं। करून बघा एकदा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।